नमस्कार. दिवाळी स्पेशल आज आपण बेसनाचे लाडू बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याचे मोजमाप मी स्क्रीनवर दिलेलं आहे. बेसन पीठ, साखर, तूप मी किती घेतलेलं आहे ते स्क्रीनवर दिलेलं आहे. मंद आचेवरती ही सगळी प्रोसेस करायची आहे. मंद आचेवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि 1 वाटी तूप घेतले. त्याच्यातलं अर्धच तूप मी आता सध्या टाकलेलं आहे. ज्या वाटीने मी तूप घेतले त्याच वाटीने मी 4 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते छान आता असं भाजून घेणार आहे. 10-10 मिनिटाच्या नंतर मी तूप टाकत गेलेले आहे. आता तुम्हाला दाखवत आहे. मी काय केले, 10 मिनिटं आधी भाजून घेतलं. 10 मिनिटानंतर पुन्हा थोडंसं तूप मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. पुन्हा 10 मिनिटं मी छान असं भाजून घेतलेलं आहे बेसन पीठ. हे माझं बेसन पीठ काय आहे, घरचं आहे, म्हणजे डाळ दळून आणलेलं आहे. मी डाळ भाजलेली नव्हती, डायरेक्ट डाळ अशीच दळून आणलेली आहे. त्याच्यामुळे तूप कमी जास्त आपल्याला लागू शकतं. आता मी पुन्हा 10 मिनिटांनी भाजल्यानंतर सगळं जे उरलेलं तूप होतं मी ते टाकून घेतलेलं आहे. टाकल्यानंतर थोडंसं तूप मला कमी पडलेलं आहे, म्हणून मी वरतून पुन्हा 2 चमचे तूप ऍड केलेला आहे. जो आपण पोहे खायचा, उपीट खायचा चमचा असतो त्या चमच्याने मी 2 चमचे पुन्हा थोडंसं तूप मी ऍड केलेलं आहे आणि पुन्हा 10 मिनिटं मी ते भाजून घेणार आहे आणि मंद आचेवरती जाड कढईमध्ये ठेवून हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे. छान असं 10 मिनिटाने तुम्ही पाहू शकता तूप असं सुटलेलं आहे. मग त्यानंतर मी काय केलेलं आहे, 2 ते 3 चमचे पाण्याचा शिंतोडा केलेला आहे, जेणेकरून त्याला दाणेदारपणा येतो आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं मी ते भाजून घेतलेले आहे. साधारणतः मला 40 ते 45 मिनिटं भाजायला वेळ लागलेला आहे. आता पाहू शकता छान असं आपलं बेसन पीठ तयार झालेलं आहे. आता ते मी झाकून ठेवणार आहे अर्धा ते 1 तास, जेणेकरून ते कोमट होईपर्यंत. कोमट झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मी वेलची पूड टाकलेली आहे आणि ज्या वाटीने मी बेसन पीठ घेतले, ज्या वाटीने मी तूप घेतले, त्याच वाटीने मी 2 वाट्या पिठी साखर घेतलेली आहे आणि थोडं थोडं करून मी पिठी साखर टाकत आहे. एकदम सगळी टाकू नका आणि छान असे मिक्स करून घेतलेले आहे. पिठी साखर मिक्स झाली की ते आता मी लाडू लगेच वळून घ्यायचे आहेत कोमट असतानाच. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स लावू शकता. मी बदाम लावलेले आहेत कट करून. आता छान असे लाडू वळून घेताना जेवढे मुठ्ठीमध्ये माझ्या बसतील तेवढे मी पीठ घेऊन ते वळलेले आहेत. साधारणतः टोटल माझे सगळ्या साहित्याचे 17 ते 18 माझे लाडू तयार झालेले आहेत. स्क्रीनवरती मी सगळं साहित्य काय घेतलं, किती प्रमाणात घेतले हे मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेलं आहे. तुम्हाला माझे लाडू ची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.